हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको साठी लोअर डिव्हिजन क्लर्कचा नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा मॉक पेपर 3 आपण सॉल्व्ह करत आहे. प्रॅक्टिस साईड आपला मॉक पेपर 3. याच्या आधी आपण 2 मॉक पेपर आणि सर्व स्टार्टिंगला जेव्हा आपण सिरीज स्टार्ट केली होती 1 मंथ बिफोर, ठीक आहे, तेव्हा आपण एक मॉक पेपर सॉल्व्ह केला होता. ठीक आहे, तर असे सॅटर्डे संडेला आपण मॉक पेपर सॉल्व्ह करणार आहे जेव्हापर्यंत एक्झाम येत नाही तेव्हा. ठीक आहे. तसंच बघा, अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल तर इथे गिवन नंबर आहे, त्या गिवन नंबरवर तुम्ही मेसेज करून पीडीएफला घेऊ शकता. ठीक आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहतो. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आपण फर्स्ट क्वेश्चन आहे बघा इथे, विच ऑफ द फॉलोइंग अफेक्ट बोथ कॉस्ट अकाउंटिंग प्रॉफिट अँड फायनान्शियल अकाउंटिंग प्रॉफिट डिफरंटली बट अराइज फ्रॉम द सेम ट्रान्झॅक्शन. बघा काय म्हटलंय, खालीलपैकी कोणती बाब एकाच व्यवहारातून उद्भवून खर्च लेखा आणि आर्थिक लेखा नफ्यावर वेगळा परिणाम करते. तर बघा ऑप्शन आहे इथे, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट, सेकंड डेप्रिसिएशन अंडर SLM अँड WDV मेथड, आणि थर्ड आहे कॅल्क्युलेटिंग ऑफ ओपनिंग स्टॉक, अँड फोर्थ आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डेप्रिसिएशन अंडर SLM अँड WDV, सरळ रेषा पद्धती आणि घटत्या शिल्लक पद्धती घसाराने जो आहे सेम ट्रान्झॅक्शन मध्ये डिफरंटली प्रॉफिट अराइज होतो. नेक्स्ट, सेकंड, if an LLP is dissolved without settling contingent liability, how is this reflected in final account? जर एक LLP अनिश्चित देयतेचे सेटलमेंट न करता बरखास्त झाली तर ती अंतिम खात्यात कशी दर्शवली जाते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ॲज अन असेट अंडर डिस्क्लोजर, सेकंड ऑफ बॅलन्स शीट आयटम ओनली, थर्ड प्रोव्हिजन इन कॅपिटल अकाउंट, अँड फोर्थ ट्रान्सफर टू डिफिशियन्सी अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ऑफ बॅलन्स शीट आयटम ओनली, मीन्स फक्त बॅलन्स शीट बाह्य घटक नाही. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, इनपुट टॅक्स क्रेडिट इज नॉट अवेलेबल ऑन. इनपुट टॅक्स क्रेडिट खालीलपैकी कोणावर मिळत नाही? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रेंट अ कॅब सर्व्हिस युज्ड फॉर बिझनेस पर्पज, second health insurance for employee where provision is mandated by law, third goods used in construction of immobile property, and fourth raw material used in zero rated supplies. The correct answer is third, goods used in construction of immobile property, means स्थावर मालमत्ता बांधकामासाठी वापरलेली सामग्री. Next, fourth, which element of audit documentation is least likely to change upon re-performance? पुन्हा कामगिरी केल्यावर ऑडिट कागदपत्रांपैकी कोणता घटक सर्वात कमी बदलतो? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट मटेरियलिटी थ्रीहोल्ड, सेकंड नेचर ऑफ सॅम्पलिंग मेथड, थर्ड ऑडिट इव्हिजन्स ऑब्टेन, अँड फोर्थ एनालिटिकल रिव्ह्यू प्रोसिजर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नेचर ऑफ सॅम्पलिंग मेथड, नमुना पद्धतीचे स्वरूप. नेक्स्ट, फिफ्थ, a cash flow statement show positive cash from financing activity and negative from operating. This implies, जर रोख प्रवाह अहवालात वित्तपुरवठा क्रियाकल्पातून सकारात्मक आणि संचालन क्रियाकल्पातून नकारात्मक रोख प्रवाह दाखवले असेल तर त्याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट प्रॉफिटेबल ग्रोथ स्ट्रॅटेजी, सेकंड डिपेंडन्सी ऑन एक्सटर्नल फंड, थर्ड इफिशियंट ऑपरेशन, अँड फोर्थ लो वर्किंग कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिपेंडन्स ऑन एक्सटर्नल फंड, बाह्य निधीवर अवलंबित. नेक्स्ट, सिक्स्थ, if a business use both FIFO and weighted average method in costing, the impact is seen in. जर एखादा व्यवसाय कर्ज मोजणीसाठी फिफो आणि वजनीत सरासरी पद्धत वापरत असेल तर परिणाम कोणत्या ठिकाणी दिसतो? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट डेप्रिसिएशन, सेकंड प्रॉफिट मार्जिन, थर्ड मार्जिनल प्राइस व्हेरियन्स, आणि फोर्थ कंट्रोलेबल ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मटेरियल प्राइस व्हेरियन्स, साहित्य किंमत फरक. ठीक आहे. नेक्स्ट, सेवंथ, अ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन सरप्लस इज ट्रीटेड ॲज. एक नफा न कमावणाऱ्या संस्थेचा अधिशेष कसा हाताळला जातो? तर बघा ऑप्शन आहे, इन्कम, सेकंड लायबिलिटी, थर्ड कॅपिटल फंड ऍडिशन, अँड फोर्थ डेफर्ड रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॅपिटल फंड ऍडिशन, भांडवली निधीमध्ये भर होतो. ठीक आहे. नेक्स्ट, 8, an auditor notice fixed asset revaluation not disclosed in notes. This indicate breach of. ऑडिटरने लक्षात घेतले की स्थावर मालमत्तेचे पूर्ण मूल्यांकन टिपांमध्ये नमूद केले नाही, हे कोणत्या मानकाचे उल्लंघन दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे, SA 200, AS 10,
देन SA 230 and AS 3. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड AS अकाउंटिंग स्टँडर्ड 10 लेखा मानक 10. नेक्स्ट 9th, which of the following is not a deemed supply under GST? खालीलपैकी कोणता व्यवहार जीएसटी अंतर्गत मान्यता प्राप्त पुरवठा मीन्स डीप सप्लाय नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट विदाउट कन्सिडरेशन, सेकंड स्टॉक ट्रान्सफर बिटवीन ब्रांचेस इन डिफरंट स्टेट, थर्ड सेल ऑफ लँड अँड फोर्थ इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फ्रॉम रिलेटेड पार्टी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेल ऑफ लँड इज नॉट अ डीम्ड सप्लाय अंडर जीएसटी. नेक्स्ट 10th, under marginal costing, okay, if selling price equal variable cost contribution margin is. सीमांत खर्च पद्धतीत जर विक्री किंमत आणि चल खर्च समान असतील तर योगदान मार्जिन काय असेल? तर बघा ऑप्शन आहे निगेटिव्ह, 0, इक्वल टू फिक्स कॉस्ट अँड फोर्थ पॉझिटिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 0 म्हणजे 0. नेक्स्ट 11th, अ बोनस इश्यू मेड फ्रॉम रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह इज. पूर्ण मूल्यांकन राखीव निधीतून बोनस शेअर दिल्यास ते कोणते कायदेशीर दृष्ट्या काय आहे? तर बघा ऑप्शन आहे परमिटेड, सेकंड परमिटेड ओनली विथ बोर्ड अप्रुव्हल, थर्ड नॉट परमिटेड अँड फोर्थ परमिटेड अंडर द कंपनी ऍक्ट बट नॉट अंडर द सेबी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नॉट परमिटेड, परवानगी नाही. ठीक आहे. नेक्स्ट 12th, a partner dies and goodwill is not recorded. What must be done under Garner versus Murray? एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाल्यास आणि गुडविलची नोंद नसल्यास गार्नर वर्सेस मुरी अनुसार काय करावे लागेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नथिंग, फर्म कंटिन्यूज, सेकंड लॉस ऍडजस्टेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशियो, सेकंड गेन डिस्ट्रीब्युटेड अमॉंग रिमेनिंग अँड फोर्थ रिमेनिंग पार्टनर कंपन्सेट डिसीज इस्टेट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ. ठीक आहे, रिमेनिंग पार्टनर कंपन्सेट डिसीज इस्टेट. उर्वरित भागीदार मृत भागीदाराच्या इस्टेटला भरपाई देतात. नेक्स्ट 13, अकाउंटिंग इक्वेशन ब्रेक इफ. खातेबंदी समीकरण मीन्स अकाउंटिंग इक्वेशन कधी बिघडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्झॅक्शन अफेक्ट बोथ असेट अँड लायबिलिटी, सेकंड ट्रान्झॅक्शन अफेक्ट कॅपिटल अँड एक्सपेन्स, थर्ड ट्रान्झॅक्शन इज ओमिटेड और रॉंगली रेकॉर्डेड अँड फोर्थ ट्रान्झॅक्शन ओनली अफेक्ट वन साइड इक्वेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ट्रान्झॅक्शन इज ओमिटेड और रॉंगली रेकॉर्डेड. व्यवहार चुकून वगळला किंवा चुकीला नोंदवला गेला. ठीक आहे. नेक्स्ट 14, tax deducted at source is shown in book of account at deducted as. स्त्रोतावर वजा केलेला कर मीन्स टीडीएस लाभार्थीच्या लेखा पुस्तकामध्ये कसा दाखवला जातो? तर बघा ऑप्शन आहे एक्सपेन्स, ऍडव्हान्स टॅक्स, करंट असेट, प्रोव्हिजन. करंट आन्सर आहे करंट असेट, चालू मालमत्ता. नेक्स्ट 15, इन एबीसी कॉस्टिंग विच कॉस्ट ड्रायव्हर इज लिस्ट लाईकली फॉर इलेक्ट्रिसिटी. एबीसी खर्च पद्धतीमध्ये वीज वर्ष खर्चासाठी सर्वात कमी शक्यता असलेला कॉस्ट ड्रायव्हर कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे मशीन अवर, सेकंड युनिट प्रोड्यूस, थर्ड डायरेक्ट लेबर अवर अँड फोर्थ किलोवॅट युसेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डायरेक्ट लेबर अवर, थेट कामगाराचे तास. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट असेल, तुमचा प्रोत्साहन मिळेल तेव्हाच मी असेच कंटिन्यू व्हिडिओ बनवू शकणार आणि नवीन सिरीज पण लवकरात लवकर स्टार्ट करू शकणार. ठीक आहे. नेक्स्ट 16, इन्कम फ्रॉम इलिगल सोर्सेस. बेकायदेशीर स्त्रोतामधून मिळालेले उत्पन्न हे काय असते? तर बघा ऑप्शन आहे एक्झॅम्प्ट, नॉट रिपोर्टेबल, थर्ड टॅक्सेबल अँड फोर्थ सब्जेक्ट टू सरचार्ज ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टॅक्सेबल, कर पात्र असते. नेक्स्ट 17, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. करासाठी केलेली तरतूद म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे अन अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट, सेकंड अ लायबिलिटी, थर्ड अ कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड फोर्थ अ रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट अन अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. ठीक आहे, नफ्याचा विनियोग. नेक्स्ट 18, नॉन रजिस्टर्ड पर्सन अंडर जीएसटी मेकिंग टॅक्सेबल सप्लाय. जीएसटी अंतर्गत नोंदणी नसलेली व्यक्ती करपात्र पुरवठा करत असल्यास. तर बघा ऑप्शन आहे कॅन कलेक्ट जीएसटी, सेकंड मस्ट पे जीएसटी, थर्ड नीड नॉट कंप्लाय अँड फोर्थ कॅन अप्लाय फॉर रिफंड. तर करेक्ट आन्सर मस्ट पे जीएसटी, जीएसटी भरावा लागतो. नेक्स्ट 19, इन फायनान्शियल स्टेटमेंट विच ऑफ द फॉलोइंग अपीयर इन बोथ कॅश फ्लो अँड बॅलन्स शीट. खर्च
वितरणात आणि रोख वहिवाट अहवाल मीन्स कॅश फ्लो दोन्हीमध्ये कोणती बाब आढळते? तर बघा ऑप्शन आहे नेट प्रॉफिट, सेकंड डेटर्स, थर्ड कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट अँड फोर्थ डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, रोख व रोख समतुल्य. नेक्स्ट 20 ट्रान्सफर ऑफ ओनरशिप विदाउट ट्रान्सफर ऑफ पोझेशन इज. मालकी हक्काचे हस्तांतरण झाले पण प्रत्यक्ष ताबा दिला नाही यास काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी, सेकंड सिम्बॉलिक डिलिव्हरी, थर्ड ऍक्च्युअल डिलिव्हरी अँड फोर्थ कंडिशनल डिलिव्हरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी, प्रतिकात्मक संपूर्ती. ठीक आहे. नेक्स्ट 21 which audit procedure is most vulnerable to auditor bias. नियंत्रण मीन्स ऑडिटर च्या पक्षपाताचा सर्वाधिक धोका कोणत्या लेखा परीक्षण पद्धतीत असतो? तर बघा ऑप्शन आहे रिकॅल्क्युलेशन, सेकंड एक्सटर्नल कन्फर्मेशन, थर्ड अनालिटिकल रिव्ह्यू अँड फोर्थ इन्स्पेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अनालिटिकल रिव्ह्यू, विश्लेषणात्मक पुनरावलोकन. ठीक आहे. नेक्स्ट 22 अंडर कंपनी ऍक्ट कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह कॅन बी युज्ड फॉर. कंपनी कायद्यानुसार कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्हचा वापर कोणासाठी केला जाऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे पेमेंट ऑफ डिव्हिडंड, सेकंड इश्यू ऑफ बोनस शेअर, थर्ड बायबॅक ऑफ शेअर अँड फोर्थ रिपेमेंट ऑफ लोन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इश्यू ऑफ बोनस शेअर, बोनस शेअर्सचे निर्गम. नेक्स्ट 23 डेफर्ड टॅक्स लायबिलिटी अराइज ड्यू टू. डेफर्ड टॅक्स लायबिलिटी मीन्स मूलतः पुढे ढकललेली कर देयता कशामुळे निर्माण होते? तर बघा ऑप्शन आहे परमनंट डिफरन्स, सेकंड टायमिंग डिफरन्स, थर्ड कॅपिटल गेन अँड फोर्थ डिसअलाउड एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टायमिंग डिफरन्स, वेळेचा फरक. नेक्स्ट 24 अ बिल डिसहोनर्ड विथ नथिंग चार्जेस मस्ट बी डेबिटेड टू. जर एखादी बिल ऑफ एक्सचेंज नाकारली गेली आणि नोटीस चार्जेस लागले तर हे कुठल्या खात्यात डेबिट केले जाईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेटर्स अकाउंट, सेकंड बिल्स पेबल अकाउंट, थर्ड नोटिंग चार्जेस अँड फोर्थ बँक अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डेटर्स अकाउंट, देणीदार खाते. नेक्स्ट 25 इन प्रोसेस कॉस्टिंग ॲबनॉर्मल लॉस इज व्हॅल्यूड ॲट. प्रक्रिया खर्च प्रणालीमध्ये अपवादात्मक नुकसान कशाच्या आधारे मोजले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट प्राइस, सेकंड स्क्रॅप व्हॅल्यू, थर्ड मार्केट प्राइस अँड फोर्थ रिअलायझेबल व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॉस्ट प्राइस, खर्च किंमत. ठीक आहे. तसंच बघा ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे, 7 चॅप्टर्स त्याच्यामध्ये कम्प्लीट कव्हर केले आहे. त्याच्यामध्ये 7000 MCQs आहेत आणि दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी. ज्यांना पण ही पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल. नेक्स्ट 26 अ कंपनी यूज स्टँडर्ड कॉस्टिंग, लेबर इफिशियन्सी व्हेरियन्स कॅन बी फेवरेबल इफ. जर एखादी कंपनी स्टँडर्ड कॉस्टिंग वापरत असेल तर मजुरी कार्यक्षमता फरक मीन्स लेबर इफिशियन्सी कधी अनुकूल होतो मीन्स फेवरेबल होतो? तर बघा ऑप्शन आहे ऍक्च्युअल अवर ग्रेटर दॅन स्टँडर्ड अवर, सेकंड ऍक्च्युअल आउटपुट ग्रेटर दॅन स्टँडर्ड आउटपुट, थर्ड ऍक्च्युअल अवर लेस दॅन स्टँडर्ड अवर अँड फोर्थ स्टँडर्ड कॉस्ट ग्रेटर दॅन ऍक्च्युअल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऍक्च्युअल अवर लेस दॅन स्टँडर्ड, प्रत्यक्ष तास लेस दॅन मानक तास. नेक्स्ट 27 which tax liability is excluded from income under income from other source. खालीलपैकी कोणती कर देयता इतर स्रोतांमधून उत्पन्न या अंतर्गत समाविष्ट केली जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉटरी विनिंग, सेकंड फॅमिली पेन्शन, थर्ड डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी आणि फोर्थ रेंट ऑन सबलेटिंग. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी, भारतीय कंपनीकडून लाभांश इज नॉट एक्सक्लुडेड फ्रॉम इन्कम फ्रॉम अदर सोर्स. नेक्स्ट 28 ऑडिट रिस्क इज अ फंक्शन ऑफ. लेखा परीक्षण धोका मीन्स ऑडिट रिस्क हा कशाचा प्रकार मीन्स फंक्शन आहे, परिणाम आहे सॉरी. तर बघा ऑप्शन आहे इंटरनल कंट्रोल इनटू डिटेक्शन रिस्क, सेकंड इनहेरिटंट रिस्क प्लस कंट्रोल रिस्क, थर्ड डिटेक्शन रिस्क इनटू इनहेरिटंट रिस्क आणि फोर्थ इनहेरिटंट रिस्क इनटू कंट्रोल रिस्क इनटू डिटेक्शन रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ इनहेरिटंट रिस्क इनटू कंट्रोल रिस्क इनटू डिटेक्शन रिस्क, अंतर्निहित धोका इंटू नियंत्रण धोका प्लस शोध धोका. नेक्स्ट 29 रेक्टिफिकेशन ऑफ एरर आफ्टर ट्रायल बॅलन्स अफेक्ट. ट्रायल बॅलन्स नंतर जर एखादी चूक सुधारली गेली तर ती कुठल्या खात्यावर परिणाम करते? तर बघा ऑप्शन आहे सस्पेन्स अकाउंट, सेकंड कॅपिटल अकाउंट,
थर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ लेजर बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सस्पेन्स अकाउंट, सस्पेन्स खाते. नेक्स्ट 30, द टर्म डबल टॅक्सेशन रिलीफ रिलेट्स टू. दुहेरी कर सवलत, डबल टॅक्सेशन रिलीफ या संधीचा संबंध कशाशी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टीडीएस डिडक्शन इन इंडिया, सेकंड इन्कम टॅक्स ट्वाइस इन सेम इयर, थर्ड इन्कम टॅक्स इन 2 कंट्रीज अँड फोर्थ टॅक्स ऑन डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्कम टॅक्स इन 2 कंट्रीज, 2 देशांमध्ये कर लावलेले उत्पन्न. ठीक आहे. नेक्स्ट 31, गुडविल इज ट्रीटेड अंडर पार्टनरशिप ऍडमिशन ॲज. गुडविल भागीदारी प्रवेश मीन्स पार्टनरशिप ऍडमिशन मध्ये कशी ओळखली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पर्सनल असेट, सेकंड फिक्स असेट, थर्ड फिक्शियस असेट अँड फोर्थ इनटँजिबल असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ इनटँजिबल असेट, अमूर्त मालमत्ता. नेक्स्ट 32, अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट क्लबिंग प्रोव्हिजन अप्लाय टू. इन्कम टॅक्स कायद्यानुसार क्लबिंग प्रावधान मीन्स क्लबिंग प्रोव्हिजन लागू होतात कोणाला? तर बघा ऑप्शन आहे इंटरेस्ट ऑन मायनर बँक अकाउंट, सेकंड सॅलरी अर्न बाय स्पाउस, थर्ड इन्कम ऑफ मेजर चाइल्ड अँड फोर्थ डिव्हिडंड फ्रॉम म्युच्युअल फंड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंटरेस्ट ऑन मायनर्स बँक अकाउंट, लहान मुलाच्या बँक खात्यावरील व्याज. ठीक आहे. नेक्स्ट 33, विच कॅन नॉट बी बेसिस फॉर सेगमेंट रिपोर्टिंग. खालीलपैकी कोणता सेगमेंट रिपोर्टिंगचा आधार होऊ शकत नाही? तर बघा ऑप्शन आहे इंडस्ट्री, सेकंड जिओग्राफी, थर्ड कस्टमर टाइप अँड फोर्थ प्रोडक्शन प्रोसेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ प्रोडक्शन प्रोसेस, उत्पादन प्रक्रिया. नेक्स्ट 34, जीएसटीआर 9 इज. जीएसटीआर 9 म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मंथली रिटर्न, सेकंड अॅन्युअल रिटर्न, थर्ड क्वार्टरली रिटर्न अँड फोर्थ फायनल रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अॅन्युअल रिटर्न, वार्षिक परतावा. नेक्स्ट 35, इंटरेस्ट ऑन बॉरोड फंड यूज टू कन्स्ट्रक्ट अ बिल्डिंग इज. भाड्याने घेतलेल्या निधीवरील व्याज जे इमारत बांधण्यासाठी वापरले जाते ते कसे व्यवहारात येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटलाइज अंटिल यूज बिगिन, सेकंड एक्सपेन्स इन इयर अनकर्ड, थर्ड डिडक्टेड अंडर सेक्शन 80C अँड नॉट अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॅपिटलाइज अंडर यूज बिगिन्स, वापर सुरू होईपर्यंत भांडवलात समाविष्ट. नेक्स्ट 36, कॉन्ट्रा एंट्री इज पोस्टेड वेन. कॉन्ट्रा एंट्री कधी पोस्ट केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश डिपॉझिटेड इन बँक, सेकंड सेल ऑफ गुड्स, थर्ड इंटरेस्ट ऑन लोन अँड फोर्थ डिव्हिडंड रिसिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॅश डिपॉझिटेड इन बँक, रोख रक्कम बँकेत जमा केली असताना. नेक्स्ट 37, अ टॅक्स पेअर अंडर प्रिझेंटिव्ह टॅक्सेशन मस्ट. प्रिझेंटिव्ह टॅक्सेशन अंतर्गत करदात्याने काय करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे मेंटेन बुक, सेकंड फाईल ITR 5, नंतर थर्ड पे ऍडव्हान्स टॅक्स अँड फोर्थ डिडक्ट TDS. तर करेक्ट आन्सर आहे पे ऍडव्हान्स टॅक्स. नेक्स्ट 38, अ फिक्स असेट रॉंगली शोन ॲज एक्सपेन्स अफेक्ट. जर स्थिर मालमत्ता चुकून खर्चात दाखवली गेली तर त्याचा परिणाम काय होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नेट प्रॉफिट अंडरस्टेटेड, सेकंड नेट प्रॉफिट ओव्हरस्टेटेड, थर्ड कॅपिटल ओव्हरस्टेटेड अँड फोर्थ ग्रॉस प्रॉफिट ओव्हरस्टेटेड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नेट प्रॉफिट अंडरस्टेटेड, निव्वळ नफा कमी दाखवला जातो. नेक्स्ट 39, इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन अंडर AS2 इन्क्लुड्स. AS2 अंतर्गत इन्व्हेंटरी मूल्यांकन कोणत्या गोष्टीचा समावेश करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टोरेज कॉस्ट, थर्ड ऍडमिन ओव्हरहेड, थर्ड नॉर्मल लॉस अँड फोर्थ सेलिंग एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड नॉर्मल लॉस, सामान्य नुकसान. नेक्स्ट 40, ऑडिट ऑफ बँक इज गव्हर्न बाय. बँकेचे ऑडिट कोणत्या कायद्याने नियंत्रित केले जाते? तर बघा ऑप्शन आहे RBI ऍक्ट, सेकंड बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, थर्ड कंपनीज ऍक्ट अँड फोर्थ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, बँकिंग रेग्युलेशन कायदा. नेक्स्ट 41, अ मॅनेजर कमिशन बेस्ड ऑन नेट प्रॉफिट आफ्टर चार्जिंग कमिशन इज. व्यवस्थापनाला कमिशन देतात, कमिशन वजा केल्यानंतर नफा घेतला तर तो कमी का असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोअर दॅन बिफोर कमिशन, सेकंड हायर दॅन बिफोर कमिशन, थर्ड इक्वल अँड फोर्थ इंडिपेंडेंट ऑफ नेट प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लोअर दॅन बिफोर कमिशन, कमिशन आधीपेक्षा कमी. 42, when depreciation is under charge the impact is. डेप्रिसिएशन कमी घेतल्यास मीन्स घसारा कमी घेतल्यास परिणाम काय होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट अंडरस्टेटेड,
सेकंड अंडर ओव्हरस्टेटेड, थर्ड लायबिलिटी ओव्हरस्टेटेड अँड कॅश फ्लो रिड्यूस. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड असेट ओव्हरस्टेटेड, मालमत्ता जास्त दाखवली जाते. नेक्स्ट 43 कॅपिटल एम्प्लॉइड इन्क्लुड्स. कॅपिटल एम्प्लॉइड मध्ये काय समाविष्ट असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स असेट प्लस करंट लायबिलिटी, सेकंड फिक्स असेट प्लस वर्किंग कॅपिटल, थर्ड नेट वर्थ मायनस करंट असेट अँड फोर्थ फिक्स असेट मायनस डेप्रिसिएशन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फिक्स असेट प्लस वर्किंग कॅपिटल, स्थिर मालमत्ता व कामकाज भांडवल. नेक्स्ट 44 अ प्लेज डिफर फ्रॉम अ मॉर्गेज बाय. प्लेज मीन्स गहाण ठेवणे आणि मॉर्गेज कर्ज करताना मालमत्ता यात फरक काय? तर बघा ऑप्शन आहे ओनरशिप ट्रान्सफर, सेकंड टायटल डॉक्युमेंट ट्रान्सफर, थर्ड पोझेशन ट्रान्सफर अँड फोर्थ पर्सनल गॅरंटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पोझेशन ट्रान्सफर, ताबा हस्तांतर. नेक्स्ट 45 ट्रान्सफर प्राइसिंग रेग्युलेशन अप्लाय टू. ट्रान्सफर प्राइसिंग नियम कोणावर लागू होतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सपोर्टर, सेकंड इम्पोर्टर, थर्ड डोमेस्टिक रिलेटेड पार्टीज अँड फोर्थ इंटरनॅशनल असोसिएशन एंटरप्राइजेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटरनॅशनल असोसिएट एंटरप्राइजेस. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संबंधित कंपनी. नेक्स्ट 46 वेन एरर अफेक्ट बोथ साइड इक्वली ट्रायल बॅलन्स. जेव्हा चुका दोन्ही बाजूंना सारखे परिणाम करतात तेव्हा ट्रायल बॅलन्स कसा राहतो? तर बघा ऑप्शन आहे बॅलन्स, डज नॉट बॅलन्स, शो सस्पेन्स अँड फोर्थ इज री प्रिपेअर्ड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बॅलन्स, समतोल राहतो. नेक्स्ट 47 ऑडिट प्रोग्राम इज. ऑडिट प्रोग्राम म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे ऑडिट रिपोर्ट, सेकंड सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, थर्ड लिस्ट ऑफ अकाउंट अँड फोर्थ सॅम्पल साइज डॉक्युमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, सूचना संच. नेक्स्ट 48 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉमिनल अकाउंट, सेकंड रिअल अकाउंट, थर्ड पर्सनल अकाउंट अँड फोर्थ कॉन्टिजेंट अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड पर्सनल अकाउंट, वैयक्तिक खाते. नेक्स्ट 49 फॉरफिचर ऑफ शेअर अफेक्ट. शेअर्सची जबरी वसुली काय प्रभावित करते? तर बघा ऑप्शन आहे असेट, सेकंड लायबिलिटीज, थर्ड शेअर कॅपिटल अँड फोर्थ डेटर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड शेअर कॅपिटल, शेअर भांडवल. नेक्स्ट 50 कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल आयडल टाइम इज. असामान्य निष्क्रिय वेळेचा खर्च कसा व्यवहारात आणला जातो? तर बघा ऑप्शन आहे ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस, सेकंड ॲब्झॉर्ब इन ओव्हरहेड, थर्ड ॲडेड टू द प्राइम कॉस्ट अँड फोर्थ ट्रीटेड ॲज नॉर्मल लॉस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस, खर्च तोटा खात्यात हस्तांतरित केला जातो. ठीक आहे, बघा सगळ्या पीडीएफ अवेलेबल आहे. ठीक आहे, सेपरेट पीडीएफ पण आहे आणि कंबाईन पीडीएफ पण आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे, तेव्हापर्यंत धन्यवाद.